नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. तब्बल 15 वर्षांची प्रतीक्षा संपत आली असून आता गंगाखेडकरांना जी प्रतीक्षा लागून राहिली होती, स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याची प्रतीक्षा लागून राहिली होती, ती आज पूर्णत्वास येत आहे. आज दिनांक 30 जून रोजी वाजत गाजत गंगाखेड नगरीमध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे 4 वाजता आगमन होणार आहे. आणि हा पुतळा नेण्यासाठी सर्व बंजारा समाज बांधव असतील, सर्व कार्यकर्ते असतील, हे फलटण तालुक्यातील टाकळवाडी या गावामध्ये आलेले आहेत, ज्या ठिकाणी मूर्तिकार संतोष मिंड यांनी हा पुतळा तयार केलेला आहे. आपण या सर्व कार्यकर्त्यांशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. मूर्तिकार संतोष मिंड, त्याचबरोबर बंजारा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी बातचीत आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, नाव अंबादास राठोड आहेत, समितीचे अध्यक्ष, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, ज्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन 15 वर्षाची प्रतीक्षा या ठिकाणी संपवली आहे. आज 30 जून रोजी मोठ्या वाजत गाजत समारंभपूर्वक स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा पुतळा परभणी नगरीमध्ये पोहोचत आहे. नमस्कार, मी अंबादास शिवाजी राठोड, स्वर्गीय वसंतराव नाईक समाज समिती अध्यक्ष, गंगाखेड. आम्ही आलो आहोत. 15 वर्षाची प्रतीक्षा आमची होती. आम्ही आलात फलटणमध्ये. आमचे मित्र संतोषराव मिंड यांची एक कंपनी आहे श्री नावाची. त्यांनी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे आम्हाला नाईक साहेबाचा पुतळा तयार करून दिला. आणि त्यांनी जे टाईम म्हणले होते, त्या टाईममध्ये त्यांनी जे क्वालिटी म्हणली होती, त्या क्वालिटीमध्ये त्यांनी ज्यावर जे विश्वास टाकून आम्ही पुतळा दिला होता, त्या विश्वासाला एकदम पात्र ठरलेले आहेत. त्यांनी एकदम अत्यंत जबरदस्त पुतळा बनवलेला आहे. आणि आमच्या गंगाखेड तालुक्यामधले संपूर्ण बंजारा समाजाचे जे 15 वर्षाचं स्वप्न होता, ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. ह्याच्यामुळे संपूर्ण बंजारा समाज अत्यंत आनंद आणि जल्लोषमध्ये आहेत. गंगाखेडमध्ये जवळपास नाण्या म्हणजे एक आज 5 ते 6 हजार लोक नाईक साहेबाच्या अंगणामध्ये चौकामध्ये त्यांच्या प्रतीक्षेमध्ये थांबलेले आहेत. गंगाखेडमध्ये मोठ्या उत्साहाने थाटामाटाने रॅली निघणार आहे. गंगाखेड पोलीस स्टेशन, वसंतराव नाईक चौक इथे संध्याकाळी 6 वाजता स्थापना होईल. त्याच्यानंतर लेझिंग पथक आहे, नंगारे आहेत आणि ढोलताशे आहेत आणि हलकी पथक आहे. यांच्यामध्ये आमचा पुन्हा स्थापन होणार आहे. ह्याच्यामुळं फलटणकरांचा आणि संतोषरावचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. प्रथम सर्वांना जय शिवालाल. मी अंबादास चव्हाण. आज आम्ही टाकळवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून अन्नधान्याचा पुरवठा त्यांनी केलेला आहे, अशा महानायकाची प्रतीक्षा आज गंगाखेड वासियांना, गंगाखेड नगरीमध्ये आज इथून सांगली फलटणवरून आम्ही 4 वाजेपर्यंत आगमन होणार आहे. आणि एकदम सुंदर अशी तयारी ह्या ठिकाणी भव्य आणि दिव्य असे उत्साहामध्ये, जसं की आपण दिवाळी उत्सव जसा साजरा करत असतो, तसंच जे वसंतराव नाईकावर प्रेम करणारे व बंजारा समाज बांधवामध्ये ही आमची एक दिवाळी म्हणून आज आम्ही साजरी करणार आहोत. त्यासाठी जे आमचे बंजारा समाजाचे नृत्य असेल, कलापता असेल, हलकी वादक असेल, ढोल ताशाच्या गजरामध्ये आज आम्हाला ह्या नाईक साहेबांचं आगमन ह्या गंगाखेड नगरीमध्ये होणार आहे. त्यासाठी आमच्या सोबत आलेले आदरणीय अंबादास भाऊ राठोड, ज्यांनी जर सांगायला गेलं तर जी प्रतीक्षा 10 ते 15 वर्षाची होती ते पूर्णत्वास आणलेली आहे. त्यांचं जे लिगली टोटल बेसिक पासून मंत्रालयापर्यंत जे काही गोष्टी लागत असतात त्या पूर्णत्वास आणून आज आम्ही 100% परवानगी घेऊन आज आम्ही संतोष भाऊकडे आलेलो आहोत. आणि संतोष भाऊने पण एकदम उत्कृष्ट दर्जाचं जे पंचधातूचं ह्या ठिकाणी पुतळा ह्या ठिकाणी बनवलेला आहे. अति सुंदर जबरदस्त पद्धतीने, एक उत्कृष्ट पद्धतीने पुतळा बनवला. त्याबद्दल पूर्ण आम्ही बंजारा समाज बांधव त्यांच्या आम्ही आभार आहोत. आणि आमच्या सोबत भरपूर सारे लोक आमच्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत, जसे की संजय पवार
पवार सर आहेत, आमचे सरपंच सुनील भाऊ राठोड आहेत, अनिल भाऊ राठोड आहेत, सोनेरावजी राठोड आहेत, मौली भाऊ आहेत. त्याच्यानंतर इकडे आमचे सोशल मीडियाचे काही चॅनल पण आमच्यासोबत, जसं गोर झनकार युट्यूब चॅनल आहे, पोरिया तारा युट्यूब चॅनल आहे, त्याचबरोबर निखिल भाऊचं पण चॅनल आहे. हे सर्व सुधाकर भाऊ हे पुतळा समितीचे सदस्य आहेत, कुंडलिक भाऊ ज्यांनी ह्या पुतळ्यासाठी सुशोभीकरणाचं जे काही काम ह्या ठिकाणी ज्या गंगाखेडमध्ये जे नियोजित पुतळ्याचे ठिकाणचे आहे तिथं सुशोभीकरणाचं काम त्या स्वतःहून सगळं रोषणाईचं काम त्यांनी केलेलं आहे. माधव भाऊ, अंकुश भाऊ सर्वजण आम्ही ह्या ठिकाणी सोबत रात्री आलेलो आहोत. आणि या पद्धतीने लव भाऊ पण सुप्यावरून आहेत, नाताभाऊ आहेत, लव आडे आहेत, हे सर्वजण ह्या ठिकाणी आम्ही टाकळवाडी या गावामध्ये संतोष भाऊच्या या कंपनीमध्ये श्री कंपनी जे पुतळा आर्ट त्यांनी आज साकारतात या ठिकाणी आलेलो आहोत. आणि शेवटी आम्ही ह्या ठिकाणी पुतळा इथून लोड करून लगेच आम्ही निघणार आहोत. आणि प्रतीक्षा गोर बंजारा समाज गंगाखेडमध्ये एकदम उत्साहित मध्ये प्रतीक्षेमध्ये थांबलेले आहेत. आणि सोबत आमचे सगळे मान्यवरांचं मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी जे मीडियावाले अवेलेबल झालेत संतोष भाऊचं पण आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवालाल, जय वसंतराव नाईक. वसंतराव नाईक की जय. तोपर्यंत मी संतोष मिंड मूर्तिकार आज टाकळवाडी गावामध्ये म्हणजे या फलटण तालुक्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची मूर्ती म्हणजे बनवतो मी. पंचधातू, दगड, लाकूड, सोनं, चांदी, पितळ म्हणजे अनेक गोष्टींमध्ये मी मूर्त्या बनवतो. तसंच गंगाखेडचे अध्यक्ष अंबादास राठोड माझ्याकडे आले आणि मला म्हणले की वसंत नाईक नाईक साहेब माजी मुख्यमंत्री यांचा पुतळा बनवायचा आहे पंचधातूमध्ये. तर मी त्यांना म्हटलं हो बनवतो. माझ्याकडे वेळ नव्हता तरी पण त्यांचं काम मी घेतलं आणि त्यांच्या वेळेमध्ये मी पूर्ण करू शकलो. यातच मला समाधान वाटलं. आणि ओके, नक्कीच 15 वर्षाची प्रतीक्षा संपवून आज दिनांक 30 जून रोजी दुपारी 4 वाजता स्वर्गीय माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुतळ्याची जी प्रतीक्षा आहे त्या संपणार असून आज दिनांक 30 जून रोजी 4 वाजता परभणी शहरामध्ये वाजत गाजत या पुतळ्याचे आगमन होणार आहे. जो पुतळा फलटण तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील टाकळवाडे या छोट्याशा गावातील जे कारागीर आहेत संतोष मिंड यांनी बनवलेला आहे. ब्रांज धातूपासून 11 फुटाचा हा बनवलेला अतिशय देखणा पुतळा ज्याची प्रतीक्षा 15 वर्षाची होती ती संपुष्टात येणार आहे. आणि ज्यासाठी या समितीचे अध्यक्ष अंबादास राठोड यांचं मोठं योगदान लाभलेलं आहे. त्याचबरोबर समितीचे सर्व सदस्य असतील, त्याचबरोबर पदाधिकारी असतील आणि कार्यकर्ते असतील, हे सर्व मोठ्या उत्साहाने टाकळवाडा या गावामध्ये आलेले आहेत, ज्या ठिकाणी ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे. अगदी काही वेळातच आता ही मूर्ती दिनांक 30 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास येथून परभणीच्या दिशेने जाणार आहे आणि गंगाखेड या शहरामध्ये 4 वाजता आगमन होणार असून आता गंगाखेड वासियांची प्रतीक्षा संपणार असून तब्बल 15 वर्षानंतर जे त्यांनी स्वप्न पाहिलं होतं ते आज साकार होणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी, टाकळवाडे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. घोषणा दे. अजून एक रामराव महाराज की जय.